वाळवण स्पेशल रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांच्या चकल्या बघणार आहोत। त्यासाठी मी इथं कांदे पोह्यासाठी वापरले जाणारे पोहे अर्धा किलो घेतलेले आहेत। ते 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। जेवढं काळपट पाणी निघतं तेवढं काढून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि यानंतर हाताने ते परातीमध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। चाळणीमध्ये नितळ ठेवण्याची काही गरज नाही। चाळणीमध्ये नितळ ठेवले तर काय होतं की त्यातलं पूर्ण पाणी नितळलं जातं आणि पूर्णच ते कोरडे होतात। त्यामुळे काय करायचं की हातानेच अशा पद्धतीने आपल्याला ते परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत। आता हे थोडेसे पसरून घेऊया आणि झाकण लावून आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं ठेवायचे आहे। 20 मिनिटांनंतर पोहे बघा मस्त मऊसूत असे भिजलेले आहेत। आता ह्याच्यामध्येच आपल्याला पाव चमचा पापडखार घालायचा आहे। जास्त पण पापडखार घालू नका, नाहीतर वास येण्याची शक्यता असते। 1 चमचा अख्खे जिरे घालायचे आणि 1 चमचा चवीनुसार मीठ घालायचं। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। पोह्यांच्या चकल्या करताना एकदम कधीही म्हणजे पोहे मळून घ्यायचे नाहीत, थोडंसं मिक्स करून ठेवायचं। त्यानंतर जेवढं जसं लागल तसं आपल्याला पीठ प्रत्येक वेळी मळून घ्यायचं आहे, म्हणजे चकल्या ह्या तुटत नाहीत किंवा छान अशा होतात। हे बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं। आता हे थोडंसं मी साईडला करून घेतो आणि जेवढं लागल म्हणजे जेवढं आपल्या साशामध्ये बसेल तेवढंच इथं मी पोहे घेतलेले आहेत आणि ते थोडंसं पाणी लावून आपल्याला हे मळून घ्यायचे। प्रत्येक वेळी असंच करायचं की जेवढं लागल तेवढेच आपल्याला पोहे घ्यायचे आहेत आणि ते छान असे मळून घ्यायचे। म्हणजे जेवढं तुम्ही मळाल तेवढं चकल्या छान येतात, म्हणजे तुटत नाहीत अजिबात। जर चकल्या तुटायला लागल्या की समजायचं पोहे मळण्याची गरज आहे। ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। आता हे मळून झालं की चकलीच्या साच्यामध्ये हे घालायचं आणि त्याच्या चकल्या काढून घ्यायच्या। ह्या चकल्या ज्या आहेत ते जिथं लवकर ऊन येतं अशा ठिकाणीच घालायच्या, नाहीतर तुम्ही सावलीमध्ये घातल्या आणि जिथं ऊन येत नसेल तर काय होतं की ह्या चकल्या थोड्या वेळानंतर तुटतात। त्यामुळे जिथं ऊन येतं किंवा उन्हातच ह्या चकल्या घालायच्या। हे बघा अजिबात तुटत नाहीत आणि पांढऱ्या शुभ्र अशा त्या झालेल्या आहेत। त्यामुळे पोहे स्वच्छ धुणे आणि पोहे छान असे मळणे खूप गरजेचं आहे ह्या चकल्या करताना। अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। आता उन्हामध्ये आपल्याला ह्या 3 ते 4 दिवस वाळवायच्या आहेत। त्यानंतर आपल्या ह्या चकल्या तयार आहेत। तळल्यानंतर अजिबात तेल ओढत नाहीत, खुसखुशीत होतात। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा।